आता चांगला प्रतिसाद मिळतोय जनतेचा. नमस्कार साहेब. साहेब, जनतेचा प्रतिसाद ह्यामुळे मिळतोय कारण साहेब दादांचं काम म्हणजे एकदम उत्तम काम आहे. आता तुम्हाला मी सांगतो, आम्ही वडज नंदनवाडी इथे राहतो. आमच्या इथे 60 वर्ष झाला आम्हाला रस्ता नव्हता. म्हणजे परिस्थिती अशी होती की आम्ही ज्यावेळेस माल वाहत होतो ना, आम्ही साहेब एवढे म्हणजे पॅन्टवर करून आम्ही माल व्हायचो गाळात, आमचे वयस्कर माणसं असू. कारण परिस्थिती अशी होती की माल काढला पर्यायच नव्हता. आम्ही म्हणजे रात्रीच्या आम्हाला 12-12 वाजायचे शेतात काम करायला आमच्या माणसांना. तेव्हा आम्ही म्हणजे लहान होतो, पण आमचे आई वडील रात्रीचे म्हणजे 12-12 वाजेपर्यंत त्यांना टोमॅटोचं कॅरेट असं ना ते व्हायचं, गाळातून. कांद्याची पिशवी गाळातून आम्ही व्हायचो. पण आमची वडोद ग्रामपंचायत इलेक्शन झालं आणि दादांचा पॅनल निवडून आला आणि दादांनी आम्हाला सांगितलं तुम्हाला रस्ता करून देतो. आणि साहेब दादांनी खर्चानी 15 लक्ष खर्च करून आम्हाला रस्ता करून दिला. आणि त्या रस्त्यानंतर शरद दादांनी 60 लाखाचा पूल आणि तिथून पुढे सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता दिला. आणि आमच्या आयुष्याचं सोनं झालंय आज, कारण ही परिस्थिती खूप वाईट होती आणि आम्ही पण खूप संघर्ष केलाय आणि त्या संघर्षाचं आम्हाला फळ मिळालं. आणि दादा म्हणजे आमचा देव माणूस झालेला आहे, कारण ह्या माणसाने आम्हाला रस्ता करून दिलेला आहे. म्हणजे हा स्वतःच्या पैशातून दिला. हो, स्वतःच्या पैशातून 15 लक्ष खर्च करून आम्हाला रोड करून दिला दादांनी पहिला इलेक्शन झाल्यावर ग्रामपंचायतचं. काही चर्चा झाली नाही मग? हो, नाही चर्चा आहे. तुम्ही कोणाला पण विचारा, आमच्या महिला आल्या त्यांना विचारा, दादांनी स्वनिधीतून रस्ता केलाय की नाही. दादांनी स्वनिधीतून रस्ता केला आणि आमच्या आयुष्यात सोनं झालं. म्हणजे दादा आज आमच्यासाठी देव माणूस आहे. दादा आमच्यासाठी देव बनलेत. दादाने आम्हाला एवढा रस्ता करून दिला स्वनिधीतून. काय सांगाल मग? आता निवडणुकीला तर काही सोपी नाही निवडणूक. आता गावकरी म्हणून तुमच्या भावना वेगळ्या आहेत, परंतु ही निवडणूक कसं पाहता तुम्ही? आम्ही निवडणुकीला पाहतो, पण दादा हे 100% जिल्हा परिषद सदस्य होणार, कारण दादांचा विकास एक नंबर आहे दादा विकासाला, आणि दादा 100% जिल्हा परिषद सदस्य होणार. आता बाकीचे विकासवाले उमेदवार आहेत ना, सगळे विकास नाही आहेत, सगळे विकास करतात, पण दादांचा विकास वेगळा आहे आणि दादा एक नंबर विकास करू शकतात हे मला वाटतं. माझी अशी भावना आहे की दादा 100% जिल्हा परिषद सदस्य होणार. आता काही गाव असे आहेत का संतोष चव्हाणांना काही लोक ओळखत पण नाही. दादांना ओळखणार, अजून प्रचार चालू व्हायचा आहे, त्या संदर्भात दादांना सगळे ओळखणार आणि दादा 100% झेडपी होणार. काय आधीचे जिल्हा परिषद सदस्य होते वगैरे, त्यांच्याकडून काही कामं झाली नाही काय? मी तेव्हा लहान होतो, मला तेव्हा, पण दादा काम करणार, आमच्यासाठी दादांनी काम केलं. आमचा घरचा उमेदवार आहे, घरूनच सपोर्ट पाहिजे ना त्याला पहिला. मिळेल का करून सपोर्ट? हो, मिळणार ना. किती टक्के मतदान होईल 100 पैकी? आमच्याकडं कमीत कमी आहे ना 80% मतदान होईल. 80%? हो. बर, मग 20% काय बाहेर आहे का? हा, 20% बाहेर जाईल ना. म्हणजे गटतड आहे का गाव थोडं? हा, चालतंच ते. पण आता एवढे मोठमोठे उमेदवार आहेत, पारखे आहेत, बुचके आहेत, हे नवखे उमेदवारांना कसं काय निवडायचं लोकांनी? आता हे कसं आहे माहिती आहे का, लोकांना नवीनच उमेदवार पाहिजे आता. आणि दादांमध्ये तेवढं आहे कर्तृत्व. दादांचं कर्तृत्व वेगळ्या पद्धतीचं आहे, दादांचं राजकारण वेगळ्या पद्धतीचं आहे. सांगायचं झालं तर आजचं तुम्ही वातावरण पाहताच, एकदम प्रफुल्लित वातावरण आहे. आणि गावातून कमीत कमी 80% लोक आजच्या या मेळाव्याकरता आलेले आहेत. याचा अर्थ असा होतो की सर्व ग्रामस्थ मंडळी, आता सरपंच साहेब म्हणले 80%, मी तर म्हणतो 95% लोक दादांच्या सोबतच राहणार वडद गावातून. कारण भूमिपुत्राच्या पाठीमागे राहणं हे आद्य कर्तव्य वडदकरांचं. पण हे झालं तुमच्या वडदच्या एका गावामुळं काय निवडून येऊ शकत नाही कुणी? नाही ना, बाकीची परिस्थिती काय? बाकीच्या सगळ्या गावांमधून सर्वांना माहिती आहे दादांचं काम चांगलं आहे. दादा प्रत्येकापर्यंत आपल्या कामाच्या माध्यमातून पोचलेले आहेत, हे सर्वांना माहिती आहे. असो, काही ज्येष्ठ मंडळी असतील त्यांना कदाचित माहीत नसेल, त्यांच्यापर्यंत पोचणं गरजेचं आहे. त्यांना दादांचं कर्तृत्व सांगणं गरजेचं आहे. आता आमच्या वडज गावाचाच आम्ही अनुभव सांगतो की अतिशय उत्तम कामं झालेली आहेत. काही ठिकाणी जाणं सुद्धा अशक्य होतं, अशा ठिकाणी सुद्धा कामं दादांची पोचलेली आहेत. फार म्हणजे अशक्यच गोष्टी, रस्ते असतील किंवा मग काही ठिकाणी पुलाची कामं असतील किंवा मग खडीकरण, स्वतःच्या पैशातून ही कामं दादांनी दिलेली आहेत. वेळोवेळी पण तुमच्या गावात बरोबर पण टाकलंय असं मी ऐकतोय. कामं आहेत, कामं सर्वांची. डावलायचं नाही, आधी आमचे भूमिपुत्र आणि मग बाकीचे काय असतील उमेदवार, ठीक आहे ना, त्यांची कामं चांगली, तर आम्ही कोणाला नावं ठेवत नाही आणि ठेवणारही नाही. परंतु आमच्या दादांनी जे कामं केलं आणि जे दाखवले सर्वांना, त्याच्या आधारे आम्ही बोलू शकतो आणि सांगू शकतो लोकांना. आम्ही जसा वडज गावचा विकास केला दादांच्या माध्यमातून, तसा संपूर्ण विभागाचा सुद्धा विकास व्हायला टाईम लागणार नाही. आणि शरददादांची साथ असताना कामं यायला काय अडचण येणार नाही. आणि वरती आपल्या मताचं सरकार असल्यामुळं कामं ही झपाट्याने आणि वेगाने संपन्न होणार आहेत. त्याच्यामुळं दादांना नक्कीच निवडून देणं हे आद्य कर्तव्य राहणार आहे आपलं. बाबा नाव सांगा, वडदचेच का?
चिंचोली हा? काशी चिंचोली काशी चिंचोली. काय तुमच्या गावातून किती लोक आलेत? भरपूर आहेत 10 गाड्या आहे 10 गाड्या. मग आता काय उगाच आहे जायचंय म्हणून आलेत का मनापासून आलेत? मनापासून. तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येईल? काय सांगता येत आता इथं फक्त उभा माणूस आहे ते कोण नाही इथं सोनवणेत. सोनवणेंना मतं होती का तुमच्या गावातून? होते ना. होती. हो. तुम्ही आलेत म्हणून आलेत फक्त. नाही नाही. सुनील संतोष चव्हाण ओळखता का? हा मग कुठे आहे ते दाखव ना. तिकडे आहे आतमध्ये. इकडे आहे का? तिथं कुठे दिसते का संतोष चव्हाण पैकी कुणी? आहे हा आहे ना. कुठे आहेत? आहे ना कोपऱ्यात. नाही म्हणजे ओळखते की मग काय म्हणताय? मला वाटलं असं झालं की काय तुम्ही. बरं कोण येईल निवडून? दादाजी यायला पाहिजे. दादाजी यायला पाहिजे. का? गरज आहे ना आज. गरज आहे आज नवतरुण पिढीची बरं. गरज आहे. जुनी लोक बी अनुभव आहेत ना. नवी माणसाची आनंद दिला पाहिजे ना. चान्स दिला पाहिजे.